जय हिंद मित्रांनो. तर मित्रांनो, 2024 ची ऑफिशियल आन्सर की आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024च्या ऑफिशियल आन्सर की सोबत डिटेल अनालिसिस करणार आहोत. मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघा 2024 चे प्रश्न PYQ मधून कुठून आलेले होते त्याबद्दल ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आता सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासून. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना मित्रांनो लाला लजपत राय यांनी केली होती 1920 मध्ये लाहोर या ठिकाणी. ओके. आता बिपिन चंद्र पाल हे कोण आहेत? तर यांना बघा फादर ऑफ रिव्होल्युशनरी थॉट्स असं पण म्हणलं जायचं. अरविंद घोष यांना प्रॉफेट ऑफ इंडियन नॅशनलिझम असं म्हणायचे. आणि त्याचबरोबर यांनी 1905 मध्ये एक न्यूजपेपर चालू केला होता ज्याचं नाव आहे वंदे मातरम. हे इंग्लिश न्यूजपेपर आहे. 1910 मध्ये यांनी जे पॉलिटिकल करिअर आहे याच्यातनं रिटायरमेंट घेऊन त्यांनी एकदम स्पिरिच्युअल लाईफ कडे वळालेले आहेत हे. मित्रांनो, आतापर्यंत बघा आपण बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष यांच्याबद्दल ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलेले आहे. आता हे श्रीपाद अमृत डांगे आहेत ना, हे पहिल्यांदा ऑप्शन आलेले आहे. तर यांच्याबद्दल थोडी माहिती घ्या, लक्षात ठेवा, कारण की पुढच्या वेळेसाठी पण आपल्याला महत्वाचं ठरेल हे. तर हे बघा, हे शिष्य होते महात्मा गांधी आणि टिळक, म्हणजे त्यांच्या विचारांना ते फॉलो करायचे, महात्मा गांधी आणि टिळकांच्या. त्यानंतर यांचा महत्वाचा रोल आहे कशामध्ये? तर बॉम्बे टेक्सटाईल मिल वर्कर, जी की बॅकबोन होती कशाची? इंडियन वर्किंग क्लास मुवमेंटची. ओके. आणि यांनी बघा नंतर जे त्यांचे ना कालांतराने त्यांची जी आयडिओलॉजी होती ना, ती कम्युनिस्ट आयडिओलॉजीकडे ते टर्न झाले होते. आणि यांनी लीड केली होती ट्रेड युनियन मुवमेंट 40 वर्षापर्यंत. ओके, 40 वर्षापर्यंत त्यांनी, म्हणजे 40 वर्ष त्यांनी ट्रेड युनियन मुवमेंटला लीड केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टोन इंग्लिश सॉरी एल्फिन्स्टोन फंडामध्ये 25,000 रक्कम दिली होती? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ. आता मित्रांनो, आपण यांच्याबद्दल ऑलरेडी माहिती पूर्ण घेतलेली आहे बघा. यांचं एक निकनेम आहे, ते आहे अ हिंदू. ओके, अ हिंदू अशी स्पेलिंग आहे, HINDOO. त्यांनी 1854 मध्ये बॉम्बे असोसिएशनची काय केली होती? स्थापना केलेली होती. आणि इंडियन इंडियामध्ये रेल्वे आणण्यामागे पण जे बोर्ड होतं ना, त्याचे पण हे मेंबर होते. आता बालशास्त्री जांभेकर. बालशास्त्री जांभेकर यांना काय म्हणतात? तर फादर ऑफ मराठी पत्रकारिता, म्हणजे जर्नलिझमचे फादर म्हणतात. ओके. आता यांनी एक न्यूजपेपर चालू केला होता, त्याचं नाव आहे दर्पण. आणि 8 जानेवारी 1832 मध्ये यांनी हा न्यूजपेपर चालू केला होता. त्याच्यामुळे महाराष्ट्रात 8 जानेवारी हा मराठी पत्र जर्नलिझम डे असा सेलिब्रेट पण केला जातो. रामकृष्ण भांडारकर, तर हे प्रार्थना समाजाचे मेंबर होते. आणि यांनी रानडे जे आहेत, न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत रामकृष्ण भांडारकर आणि रानडे यांनी प्रार्थना समाजाच्या अंडरमध्ये राहून खूप सारे रिलिजियस काम केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये रिलिजियस रिफॉर्म या दोघांनी आणलेले आहेत, रामकृष्ण भांडारकर, न्यायमूर्ती रानडे. ओके. हे दोघं कशाचे मेंबर आहेत? तर प्रार्थना समाज याचे मेंबर आहेत ते. आता वामन आबाजी मोकड, तर मित्रांनो यांनी हेडमास्टर म्हणून जॉईन केलं होतं हे एल्फिन्स्टोन जी स्कूल आहे ना, ओके, त्या स्कूलसाठी. आता एक लक्षात ठेवा, एल्फिन्स्टोन यालाच अजून काय म्हणलं जातं? तर बॉम्बे नेटिव्ह सोसायटी. वामन आबाजी मोकड हे मेंबर होते प्रेयर सोसायटीचे. आणि हे काय करायचे माहितीये का? हे कीर्तनाच्या माध्यमातून जागृती करायचे. ओके, हा फार महत्वाचा आहे.
वामन आबाजी मोकड आतापर्यंत मित्रांनो नाही आलेलं कधी ऑप्शन मध्ये पण, तर हे महत्वाचे ठरतात. ओके. पुढचा प्रश्न आता, सविनय कायदेभंग चळवळीत धारासणा येथील सत्याग्रहात कोणी भाग घेतला होता? तर याच्यामध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी भाग घेतला होता. ओके. यांनीच महात्मा गांधी यांना विनंती केली होती की सविनय कायदेभंग चळवळीमध्ये स्त्रियांना पण पार्टिसिपेट करू द्या म्हणून. ओके. तर आता मित्रांनो हे अंबिका चक्रवर्ती पण फर्स्ट टाइम आलेला ऑप्शन आहे. तर अंबिका चक्रवर्ती हे हे ना रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज मध्ये फार ऍक्टिव्ह असायचे. हे सूर्यसेन यांच्यासोबत होते आणि यांची जर तुम्ही लाईव्ह वाचताल ना एकदम असं कोणत्या तरी थ्रिलिंग मूवी सारखी यांची लाईफ स्टोरी आहे बघा. ओके. अंबिका चक्रवर्ती म्हणजे खूप सारे रिव्होल्युशनरी ऍक्टिव्हिटीज केलेले आहेत. खूप वेळेस त्यांना पोलिसांनी पकडले, खूप वेळेस ते पोलिसांपासून वाचलेले आहेत. ओके. लाईक सिक्रेट एजंट सारखी त्यांची लाईफ आहे बघा. सरोजिनी नायडू नाईट अँगल 1925 मध्ये पहिली इंडियन विमेन प्रेसिडेंट ऑफ INC. सेशन कुठं झालं होतं? कानपूरमध्ये. गव्हर्नर होत्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या 1947 ते 1949 पर्यंत. 49 ला त्यांचं देहांत झालं. कस्तुरबा गांधी महात्मा गांधी यांच्या पत्नी. ओके. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणी केलं होते? तर ते केलं होतं नानासाहेब यांनी केलं होतं. ओके. तात्या टोपे, आता आपण परत पाहूयात की कोणत्या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं आणि त्याचा विरोध कोणत्या ब्रिटिशरांना केलेला आहे. तर तात्या टोपे लक्षात ठेवा, ग्वालियर पासून होते आणि जनरल ह्यूज रोस यांनी त्यांचा हे केला होता, विरोध केला होता. आणि नानासाहेब यांना अपोज करणारे कोण होते? तर सर कोलिन कॅम्पबेल. ओके. त्यानंतर दिल्लीमध्ये कोण लीड करत होते? तर बहादूर शाह दोन. आणि त्यांना कोणी लढा दिला होता? तर जॉन निकोल्सन याने. लखनौ बेगम हजरत महल आणि कोण होतं त्यांच्या अपोज मध्ये? हेनरी लॉरेन्स. झाशीची राणी लक्ष्मीबाई, जनरल ह्यूग रोस. त्यानंतर बरेली खान बहादूर आणि अपोज करणारे कोण होते? सर कोलिन ओके कॉम्पबेल. त्यानंतर अलाहाबाद आणि बनारस मधून मौलवी लियाकत अली यांना अपोज करणारे कोण होते? तर कोलोनल ऑनसेल. ओके. कोलोनल ऑनसेल. पुढचा प्रश्न बघूयात आता. विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा मसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते? तर मित्रांनो यांना पद्मभूषण सन्मान नव्हता मिळाला. पद्मश्री, शिल्पगुरु आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. ओके. तर उत्तर काय आहे याचं? तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आता अजून एक लक्षात ठेवा, शिल्पगुरु 2002 ला मिळालेला आहे. नॅशनल ट्रायबल्स 1976 आणि अजून एक त्यांना अवॉर्ड मिळाला होता 2009 मध्ये. तो आहे प्रिन्स क्लॉश अवॉर्ड. ओके. प्रिन्स क्लॉश अवॉर्ड. पुढचा प्रश्न आता, सॉरी, सिमुका ह्या कोणत्या घराण्याचे संस्थापक आहेत? तर सिमुका हे सातवाहन ह्या घराण्याचे संस्थापक होते. ओके. आता आपण बाकीचे संस्थापक कोण कोण होते महत्वाचे राजे ते बघूयात आपण. तर चोलाचे कोण आहेत? विजया चोला. ओके. पालाचे कोण आहेत? तर गोपाल. राष्ट्रकूट कोण आहेत? दंती दुर्ग. सॉरी. हरिअंका डायनेस्टीचे फाउंडर कोण आहेत? तर बिंबसार. ओके. बिंबसारचा मुलगा कोण आहे? अजातशत्रू. अजातशत्रू हा कोणाचा शिष्य होता? गौतम बुद्धांचा शिष्य होता. ओके. मगध महाजनपद यांचं होतं आणि यांनी जवळपास पूर्ण 16 महाजनपदावरती काय केलं होतं? त्यांचं आधिपत्य स्थापन केलं होतं. बिंबसार, अजातशत्रू हे कंटेम्पररी आहेत गौतम बुद्धांचे. ओके. अजून मगधचा उल्लेख आपल्याला कोणत्या ह्याच्यात कोणत्या वेदात बघायला मिळतो? तर
ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ओके. आता शिशुनाग. तर शिशुनाग ह्या डायनस्टीची सुरुवात शिशुनागा यांनीच केलेली आहे. ओके. आता मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण फाउंडर तर बघायला होतं, त्याचसोबत लक्षात ठेवा की हे जे हरियंका डायनस्टी आहे ना, तर याचा लास्टचा राजा होता नागासाका. ओके, नागासाका. आणि शिशुनागा जे आहे डायनस्टी, ज्याचे फाउंडर शिशुनागा आहेत, पण महा महानदीन हे कोण आहेत, तर महानदीन हे लास्टचा रूलर आहे तिथे. आता मोरे आपल्याला माहित आहे, मोरेमध्ये कोण येतं, चंद्रगुप्त, पण लास्टचा कोण येतं, बृहदवटा. ओके, बृहदवता. त्यानंतर काना. कानाचे कोण आहेत फाउंडर, वसुदेवा. ओके. आणि पांड्याचे कोण येतं, कुन पांड्या. ओके, सॉरी. नेक्स्ट प्रश्न. अहमदाबाद मधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत कोणत्या महिला सहकारी होत्या, तर अनुसया साराभाई ह्या होत्या. मित्रांनो, आता ह्या ज्या अनुसया साराभाई आहेत, जी ही कामगाराची गिरणी होती ना, तर ह्यांचे जे मालक होते त्यांची ही बहीण होती. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुसया साराभाई या फाउंडर आहेत द अलाहाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनचे. ओके, 1920 मध्ये. आता आता हे आपण ऑलरेडी बघितलंय. आता अरुणा असफ अली यांना बघा ग्रँड ओल्ड लेडी असं म्हणतात. ओके. आपल्याला माहित आहे की दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन म्हणतात, पण हे लक्षात ठेवा, अरुणा असफ अलीला ग्रँड ओल्ड लेडी म्हणतात. ओके. मित्रांनो, आता हे जे समाजसुधारक आहेत ना, मी त्यांची ना एक काय करतो, एक 3 ते 5 मिनिटाचे एक एक समाजसुधारक घेऊन ना त्यांची एक व्हिडिओ बनवतो, म्हणजे तुम्हाला काय होईल, ते जे पण पॉइंट्स आहेत ना ते कव्हर होऊन जातील. ओके, आणि रिव्हिजन करायला पण सोपं जाईल. सॉरी. आता जोड्या ओळखा असं म्हटलेलं आहे त्यांनी आपल्याला. तर अब्दुल समद, चुकीची जोडी कोणती आपल्याला ते विचार आहे, तर अब्दुल समद हे प्रसिद्ध चित्रकार होते. आता हे बघा, काय झालं, हुमायून यांना भारतात घेऊन आलेले होते. ओके. आणि हुमायूं, आता बघा, यांनी 1550 ते 1593 या कालखंडामध्ये ते भारतात होते. आणि हुमायूंच्या नंतर त्याने अकबराच्या कोर्टमध्ये पण ते चित्रकार म्हणून होते. ओके, सॉरी. तख्ते ताऊस, तर मयूर सिंहासन, पिकॉक थ्रोन. आता मयूर सिंहासन बघा, 1635 ते, म्हणजे 1635 ला बनलं होतं. 1739 पर्यंत हे मुघलांकडे होतं. ओके. आणि शहाजहानने याची सुरुवात केली होती. आणि हे दिल्लीमधील त्यांचं जे त्यांच्या ज्या हॉलचं नाव आहे, त्याचं नाव आहे दिवान ई खास, याच्यामध्ये ते ठेवलेलं होतं. ओके. राजपुत्र आजमशहा. राजपुत्र आजमशहा हे बहामनी शासनचे नाही, तर हे औरंग्याचं पोरग होतं. ओके. आणि हे बीबी का मकबरा हे औरंग्याच्या मुलानंच त्याच्या आईच्या आठवणीत बांधलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये. त्यांच्या आईचं नाव काय आहे, तर रबिया दुर्राणी. ओके. ओके. आणि हे, तर उत्तर सी चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे, याचं 8वाचं उत्तर नंबर 1. बीबी का मकबरा हा दिलरस बानो यांचे स्मरण. ओके. मित्रांनो, काही ठिकाणी दिलरस बानो आहे आणि काही ठिकाणी हे रजिया दुर्रानी असं दिलेलं आहे, तर पण ऑफिशियल आन्सर आपलं सी आहे. तर सॉरी, सॉरी, थोडी सर्दी आहे. आता कोठारी कमिशन बद्दल दिलेलं आहे, तर 1968 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती, तर वयाचे 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण, शिक्षणासाठी उच्च स्थान व सुधारित वेतन, आणि राष्ट्रीय ठोस उत्पादनाच्या किमान 10 नाही 6% शिक्षणाचा खर्च. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ए आणि बी. ओके. मित्रांनो, हे जे मी तुम्हाला सांगितलंय ना, तर तुम्हाला जर वाटत नसेल तर तुम्ही कन्फर्म करू शकता. ओके.
हे राजपुत्र आजमा शाह म्हणजे आन्सर तर बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 आहे. पण राजपुत्र आझम शाह यांनी त्यांच्या आईच्या स्मरणात तिथं त्यांचं नाव रबिया दुरानी दिले आणि काही सोर्स मध्ये बीबी का मकबरा दिलरस बानो असं दिलेलं आहे. ओके. तर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता, पण मी जेवढं वाचलंय त्याच्यामध्ये मला असं मिळालंय. ओके. पुढचा प्रश्न. सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे? सॉरी. तर हा खिराज आणि जकात हा कर आहे. आता ऍक्च्युली हा ना जमीनदाराकडनं दिलेला आहे, म्हणजे हा आपल्याला ट्रॅप आहे. जजिया आपल्याला माहिती आहे की जजिया कर हा काय तर कॉमन जे सिटीजन्स आहेत, ओके, स्पेशली हिंदू, यांच्याकडनं तो आकारला जायचा. आता खिराज म्हणजे काय असायचं तर हिंदू व्यापाऱ्यांकडून 1/10 काय करायचे ते टॅक्स घ्यायचे. ओके. आणि झकात कर म्हणजे 2.5% टॅक्स हा मुस्लिम व्यापाऱ्यांकडनं घ्यायचे आणि याचा कशासाठी वापर करायचे तर ते मुस्लिम जे ट्रेडर्स वगैरे आहेत ना त्यांच्या वेलफेअरसाठी याचा वापर करायचे. ओके. आणि खस्म जे आहे तर खस्म म्हणजे लुटलेल्या संपत्तीचा काय करणं वाटप करणं, म्हणजे मग जे सैनिक होते त्या लूटमध्ये त्या सैनिकामध्ये वाटप करण्याला खस्म असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न बघूयात. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजय आहे असे कोण म्हणले होते तर लॉर्ड मिंटो हे म्हटले होते. ओके. हे लॉर्ड मोर्ले हे SOS, ओके, सेक्रेटरी ऑफ हे होते आणि लॉर्ड मिंटो कोण होते व्हॉइस रॉय होते. आता 1905 मध्ये काय झालं, INC चे प्रेसिडेंट कोण होते? GK गोखले, जे मवाळ गटाकडनं होते. आणि 1905 ला काय झालं होतं, पार्टिशन झालं होतं बेंगॉलचं. आता 1907 मध्ये काय झालं होतं तर आता बघा 1907 ला काय झालं की म्हणजे त्यांचं सेशन व्हायचं तर ते नागपूरला होणार होतं, पण नागपूरला कॅन्सल करून ते सुरतला करण्यात आलं होतं. जे एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल गटामधले जे हे होते नेते होते, त्यांचं म्हणणं होतं की लाला लजपत राय किंवा बाल गंगाधर बाल गंगाधर टिळक यांना काय बनावं तर प्रेसिडेंट बनावं INC चा. पण काय झालं त्यांनी सेशन नागपूरचं सुरतला शिफ्ट केलं. सुरतला शिफ्ट केला असल्या कारणाने लोकमान्य टिळक यांना बनता येत नव्हतं, कारण की INC चा एक रूल होता की जिथं त्यांचा बर्थ प्लेस झालेला आहे ना तर तिथले प्रेसिडेंट बनणार नाही. तर लोकमान्य टिळक यांचा जन्म सुरत येथे झालेला होता. ओके. आता हे फूट पडण्यामागचं कारण काय आहे? एखाद्या वेळेस आपल्याला ते विचारलं तर लक्षात ठेवा. जहाल आणि मवाळ जे ग्रुप होते ते बनले होते, त्यांची आयडिओलॉजी वेगळी होती, वर्किंग कंडिशन वेगळी होती आणि ते काय झालं इंटरनल पॉलिटिक्स चालू झालेलं होतं त्याच्यामध्ये. ओके. आता लक्षात ठेवा 1907 चे प्रेसिडेंट कोण होते तर रास बिहारी घोष. ओके. जे की मवाळ गटातले होते. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शासनाच्या कालखंडात अब्दुल रझाक या फारसी प्रवाशांचे विजयनगरला भेट दिली होती? तर हे देवराय 2 यांच्या कालखंडामध्ये काय दिली होती तर भेट दिलेली होती. आता विजयनगर एम्पायर 1336 ते 1646, हरिहर आणि बुक्का यांनी कोण आहेत हे फाउंडर आहेत विजयनगराचे. हे कोणत्या डायनेस्टीशी बिलॉंग करतात तर हे संगमा डायनेस्टी म्हणजे संगमा राजघराण्याशी बिलॉंग करतात. आता याच्यातलं बघा कृष्णदेवराया. कृष्णदेवराया 1509 ते 1529 हे तुलुवा डायनेस्टीशी बिलॉंग करतात. तुलुवा राजघराणं. ओके. आणि कृष्णदेवराय यांच्या काळामध्ये कोण आले होते? डोमिंगो पीस. ओके. पीस समथिंग असं ते एक फॉरेनर होते, ते व्हिजिट करायला आले होते. आता अजून एक लक्षात ठेवा. बॅटल ऑफ तालिकोटा ही 1565 मध्ये लढली होती आलिया रामाराया. ओके. याच्यामध्ये आलिया रामाराया विरुद्ध जे आदिल शाह, कुतुब शाह वगैरे वगैरे जे शाह होते ना
यांच्या विरोधात हे युद्ध झालं होतं, बट अनफॉर्च्युनेटली अलिया रामाराया डिफीट झाले होते याच्यामध्ये. ओके. ओके, तर नेक्स्ट बघूयात आपण. सॉरी. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणती साहित्य लिहिले? तर प्रियदर्शिनी, रत्नावली आणि नागानंद. उत्तर काय आहे? ए, सी आणि डी. ए, सी, डी. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. हर्षचरित्र ही बाण बाणभट्ट याने लिहिलेली आहे. हे संस्कृत स्कॉलर आहेत आणि हर्षाच्या कोर्टमध्ये होते हे. आता हर्षवर्धन हे कोणत्या डायनेस्टीचे बिलॉंग करतात? तर हे वर्धना डायनेस्टी. वर्धना डायनेस्टीलाच काय म्हणतात? तर पुष्य भूती डायनेस्टी असं पण म्हणतात. आता याचे फाउंडर कोण आहेत? तर याचे फाउंडर आहेत प्रभाकरण वर्धन. हर्षवर्धन यांचा कालखंड काय आहे? तर 606 ते 647 सीई. प्रभाकरण वर्धन यांच्यानंतर त्यांचे पुत्र अं, रा काय नाव आहे त्यांचं? राजा वर्धना हे हर्षवर्धनाचे मोठे भाऊ होते, ते झाले. बट यांची अनफॉर्च्युनेटली डेथ झाल्या कारणाने हर्षवर्धन राजा झाले. आता एक लक्षात ठेवा, हर्षवर्धन यांच्या काळामध्ये चायनाचे ट्रॅव्हलर ह्युन सांग हे आलेले होते. ओके, सॉरी, नेहरू अहवाल यांच्याबद्दलच विचारले आपल्याला. तर याच्यामध्ये काय झालं तर वसाहतीचे स्वातंत्र्य मिळविणे. ओके. 1928 मध्ये नेहरू अहवाल. कोण होते हेड? तर मोतीलाल नेहरू. अजून काय डिमांड होते याच्यामध्ये? नेहरू अहवालात अजून काय काय मेन्शन केलं होतं? कारण की नेहरू अहवालाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ऍज वेल ऍज कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात म्हणजे एक यांचा रेफरन्स घेतलेला आहे. तर नेहरू अहवालामध्ये अजून कोणत्या गोष्टी होत्या? तर बायकॅमरल लेजिस्लेचर, पुन्हा पीएम ची पोस्ट असायला पाहिजे. गव्हर्नमेंट हे रिस्पॉन्सिबल पाहिजे कशाला? लेजिस्लेचरला. आता हे महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचे हे हिंदी ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया असे ते म्हटले होते याच्या अहवालामध्ये. त्यानंतर सीट्स जे आहेत ना, ओके, लेजिस्लेचर मधले, तर हे काय करणार? ते रिझर्व करणार कोणाला? मायनॉरिटीला. आणि मायनॉरिटी कशी डिसाईड करणार? पॉप्युलेशन बेस्डवर. ओके. सपोज ह्या एरियामध्ये एक जी पर्टिक्युलर कम्युनिटी मायनॉरिटी आहे त्यांच्यासाठी रिझर्वेशन असं ते ठरवलेलं होतं. ओके. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. स्वदेशी चळवळीचे विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्या जुळवा. ओके. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्वदेशी चळवळ केव्हा झाली होती? तर स्वदेशी चळवळ 1905 ते 1908 यांच्या दरम्यान झाली होती. 1905 ला प्रेसिडेंट कोण होते आयएनसीचे? ते आपण आता जस्ट बघितलंय. आता यांचं एम काय होतं स्वदेशी चळवळीचं, नॅशनल मुवमेंटचं? तर एम होतं रिव्ह्यू इंडिजिनियस इंडस्ट्रीज बाय प्रमोटिंग स्वदेशी गुड्स अँड बॉयकॉट फॉरेन गुड्स. म्हणजे काय काय करायचं सोप्या भाषेत? तर स्वदेशी मालाला काय करायचंय? प्रोत्साहन द्यायचं आणि फॉरेनचं जे ब्रिटिशरांचं जे माल आहे तर त्याला बॉयकॉट करायचा. ओके. अच्छा. आता चिदंबरम पिल्लई. मित्रांनो, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक यांच्याबद्दल खूप वेळेस डिस्कस केलेलं आहे आपण. ओके. आता चिदंबरम पिल्लई हे पण याच्या आधी आपल्याला ऑप्शन मध्ये आलेले तर बघा 2020च्या पेपरमध्ये. पण लक्षात ठेवा, हे चिदंबरम पिल्लाई जे आहेत हे फाउंडर आहेत कशाचे? स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे. ओके. आणि यांनी लॉन्च केली होती पहिली इंडिजिनियस इंडियन शिपिंग सर्व्हिस कुठं? तर तुतीकोरीन आणि कोलम तुतीकोरीन आणि कोलम समथिंग कोलंबो. ओके. तुतीकोरीन टू कोलंबो. ओके. हे लक्षात ठेवा, हे मे बी आपल्याला नेक्स्ट टाइम विचारलं शिकवू शकतात. तुतीकोरीन टू कोलंबो. आणि यांनाच बघा तमिळ हेल्समन असं पण म्हणायचे. तर हे 3 मुद्दे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा.
बाकी तसं मी आपल्या समाज सुधारकची जी सिरीज करेल ना त्याच्यामध्ये मेन्शन करेल या सर्वांना. आता सय्यद रजा हैदर हे आहेत ना, आता बघा यांचं कसं आहे, यांनी काय केलं होतं, ही सेटअप राजा फाउंडेशन. ओके. कशासाठी? टू सपोर्ट आर्ट अँड कल्चरल प्रोग्राम. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे काय होते, हे एक आर्टिस्ट होते आणि यांनी काय झालं ते डिझाईन वगैरे करून ना काय केलं, ती देशी माल खूप चांगला आहे असं प्रमोट करायचे ते. ओके. नेक्स्ट. अच्छा सॉरी, उत्तर याचं काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ओके. मुंबईमध्ये कोण होते? इंक चेंज करतो मी. मुंबईमध्ये लाला लजपत राय, त्यानंतर सॉरी मुंबईमध्ये लोकमान्य टिळक, दिल्लीमध्ये सय्यद रजा हैदर आणि पंजाबमध्ये लाला लजपत राय, मद्रासमध्ये चिदंबरम पिल्लाई. ओके. ओके मित्रांनो, जस्ट 1 मिनिटाचा ब्रेक, मला पाणी पिऊ द्या. सॉरी. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहाची शेतीचे वैशिष्ट्य कोणते नाही असं विचारलंय आपल्याला. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. फक्त सी, शेतीचा विस्तृत आकार हे चुकीचं आहे. आता आपण काय बघूयात माहितीये का, आता ह्या जी उदरनिर्वाह, आता नावच काय उदरनिर्वाह, म्हणजे काय, फक्त पोट भरण्यासाठी शेती केल्या जाते. म्हणजे फॅमिली मेंबर्स याच्या शेतीमध्ये असणार आणि सिंपल टूल्स वगैरे वापरणार ते. ओके. लोकल कन्झम्पशन वगैरे करायचे. आता जे शेतीचे प्रकार आहेत ना वेगवेगळे, ओके, ते आपण थोडं पाहूया. तर एक आहे बघा ट्रेडिशनल फार्मिंग. म्हणजे काय, आता हेच उदरनिर्वाहाची शेती, ट्रेडिशनल फार्मिंग. मॅन्युअल लेबर करणार म्हणजे जे फॅमिली मेंबर आहेत तेच याच्यामध्ये असतात. पुन्हा नॅचरल टेक्निक वगैरे वापरणार, शेणखत वगैरे याचा वापर करणार. ओके. ट्रेडिशनल फार्मिंग म्हणतात त्याला. त्यानंतर सबसिस्टन्स फार्मिंग. हे पण सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे उदरनिर्वाह शेती. ओके. त्यानंतर बघा ड्राय लँड फार्मिंग. ड्राय लँड फार्मिंग म्हणजे जी अरिड एरिया मध्ये केली जाते, जिथे पाऊस कमी होतो, त्याला काय म्हणतात, ड्राय लँड फार्मिंग असं म्हणतात. आता ड्राय लँड फार्मिंग मध्ये काय उगतं? बाजरा, पुन्हा पल्सेस, ऑइल सीड्स वगैरे वगैरे. त्यानंतर ड्राय झालं वेट लँड फार्मिंग. तर वेटलँड फार्मिंग म्हणजे काय, तर जिथं खूप सारा पाऊस पडतो. आता एक्झाम्पल बघितलं तर कोकण टाईप. ओके. कोकणच्या तिकडे काय, तिथे पॅडी कल्टिवेशन म्हणजे काय, तांदळाची शेती केल्या जातात तिथे पाऊस खूप जास्त असल्यामुळे. आता वेट लँड झालं, वेटलँड फार्मिंग. त्यानंतर टरेन्स कल्टिवेशन. टरेन्स, आता हे महत्वाचे आहेत हा. हे आतापासून याच्या पुढचे खूप महत्वाचे. टरेन्स फार्मिंग म्हणजे कसं, तर हे आता हिल आहे. ओके. तर ह्या उताराच्या इथं जी शेती केली जाते ना त्याला टरेन कल्टिवेशन म्हणतात. ओके. यालाच बघा कसं हे स्टेप नुसार असतं ना, पायऱ्या पायऱ्या अशा असतात, तिथं शेती केलेली जाते, त्याला टरेन शेती असे म्हणतात. त्याच्यानंतर मॉडर्न फार्मिंग. मॉडर्न फार्मिंग म्हणजे जिथं टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ओके. पुन्हा इरिगेशन सिस्टीमचा वापर केला जातो, हाय यील्ड व्हरायटीज वगैरे वापरला जातो. ऍक्च्युली मॉडर्न फार्मिंग ही मोस्ट ऑफ द टाइम डेव्हलप्ड कंट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके. याच्यामध्ये खूप सारे टेक्नॉलॉजी ॲज वेल ॲज पुन्हा ते पशु ॲनिमल हजबंड्री पण होते याच्यामध्ये. ओके. आता मॉडर्न झाल्यानंतर आता लक्षात ठेवा इंटेन्सिव्ह. इंटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये कसं असणार, आता आपण जे बघितलं ते. ओके. आता मी परत का सांगितलं इंटेन्सिव्ह, कारण की मला एक्सटेन्सिव्ह सांगायचं आहे. एक्सटेन्सिव्ह म्हणजे कसं, लार्ज एरिया. ओके. थांबा, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह मध्ये लक्षात ठेवा. इंटेन्सिव्ह म्हणजे उदरनिर्वाह नाही. इंटेन्सिव्ह मध्ये कसं बघा, नाव काय इंटेन्सिव्ह म्हणजे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेणं. आता कमी जागेत जास्त उत्पादन घ्यायचं म्हणजे काय करणार, ते टेक्नॉलॉजीचा वापर करणार,
हाय इल्ड व्हरायटीज वापर करणार, त्यांचं मार्केटिंग वगैरे खूप चांगलं असणार, कनेक्शन लॉजिस्टिक वगैरे. ओके. आता इंटेन्सिव्ह झालं. एक्सटेन्सिव्ह मध्ये कसं असतंय? एक्सटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये लार्ज एरिया आहे बट लो इनपुट पर युनिट. खूप मोठं एरिया आहे बट जे इनपुट पाहिजे हे ऍज पर एरिया नाहीये, त्याला एक्सटेन्सिव्ह म्हणतात. आणि इंटेन्सिव्ह मध्ये हे एकच एकर आहे, आता समजण्यासाठी म्हणतो, एकच एकर आहे. त्यांनी आता एक एकर मध्ये जवळपास 500 किलो गहू काढला. आणि हे 10 एकर आहे, तर ह्यांनी 10 एकर मध्ये 500 किलो गहू काढला. ओके, समजण्यासाठी म्हणतोय मी. तर याला काय म्हणतात, तर हे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. मे बी नेक्स्ट टाइम आपल्याला इथे कन्फ्युज करू शकतात ते एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह मध्ये. एवढंच नावावर लक्षात ठेवा, इंटेन्सिव्ह म्हणजे इंटेन्सिटी जास्त, एक्सटेन्सिव्ह म्हणजे मोठा आहे पण काही कामाचं नाहीये. त्याच्यानंतर कमर्शियल फार्मिंग. कमर्शियल फार्मिंग वगैरे नावावरूनच लक्षात येतं कसे, फक्त प्रॉफिटसाठी आहे ही, मेनली प्रॉफिटसाठी. आणि याच्यामध्ये कसं टेक्नॉलॉजी वापर केला जातो. तुम्ही बघितलं असेल बघा, अमेरिकेमध्ये जी शेती होते ना त्याच्यावर ते काय म्हणतात, टेक्नॉलॉजी वापरतात. पुन्हा हे त्यांचे ते प्लेन्स वगैरे असतात ना, ते त्या प्लेन्सनं ते फवारणी वगैरे करतात, त्याला कमर्शियल फार्मिंग म्हणतात. ओके. आणि हे काय करतात माहिती आहे का, हे कमर्शियल फार्मिंग वाले ज्या क्रॉपची डिमांड आहे त्याच क्रॉपचं उत्पादन घेणार ते. ओके. ओके, आता एक लक्षात ठेवा अजून, सस्टेनेबल फार्मिंग. ओके, सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे काय? ऑर्गॅनिक फार्मिंग, इको फ्रेंडली फार्मिंग. आणि मिक्स्ड फार्मिंग म्हणजे कसं? क्रॉप प्लस ॲनिमल हजबंड्री. ओके, आय होप मी थोडी तुम्हाला आयडिया दिली असेल याच्यामध्ये. आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाहीये? तर आता याचं उत्तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे वीस काय, डिस्पर्स्ड. ओके. आता सेटलमेंटचे प्रकार बघूयात आपण. ओके, सेटलमेंटच्या प्रकारामध्ये पहिला आहे कॉम्पॅक्ट, ज्यालाच काय म्हणतात अजून, न्यूक्लिएटेड. तर याचा अर्थ कसा असतो? आता उदाहरण देतो मी, शहर तुम्ही समजून जाताल. मुंबई, पुणे, इथं कसं आहे, लार्ज नंबर ऑफ हाऊसेस आहेत. पुन्हा त्यानंतर लक्षात घ्या, डिस्पर्स्ड सेटलमेंट. तर डिस्पर्स्ड सेटलमेंट म्हणजे कसं, आता हे माउंटेन एरिया आहे, इथं एक घर आहे, इथं एक घर आहे, म्हणजे लांब लांब घर असण्याला डिस्पर्स्ड सेटलमेंट म्हणतात. ओके. त्यानंतर रुरल सेटलमेंट. रुरल सेटलमेंट म्हटलं की सोप्या भाषेत सांगायचं की शेतामध्ये असलेलं घर. ओके. किंवा जे घर आहेत ते फार जवळ आहेत शेतापासून त्यांच्या. ओके, त्याला रुरल सेटलमेंट असं म्हणतात. आता महत्वाचं काय, आता आपल्याला यांनी काय विचारलं होतं की अर्बन सेटलमेंटचे पॅटर्न काय. आता नेक्स्ट टाइम मे बी आपल्याला विचारलं काय जाऊ शकेल, रुरल सेटलमेंटचे काय आहेत, पॅटर्न काय आहेत. तर रुरल सेटलमेंटचे प्लॅन आहेत लिनियर. लिनियर म्हणजे कसं असतात, ही एक लाईन, ओके, इकडे एक, इकडे एक, अशी सेटलमेंट. रेक्टँग्युलर, त्यानंतर सर्क्युलर, स्टार लाईक, इकडं आहे, इथं अशी अशी. ओके, असे हे चौकवाला जेव्हा आपण बघतो ना, सर्क्युलर. त्यानंतर अजून कोणता पॅटर्न आहे, टी शेप्ड विलेज. त्यानंतर डबल विलेज. डबल विलेज म्हणजे कसं, हे नदी आहे, इकडे एक विलेज, इकडे एक विलेज. ओके, डबल विलेज, विलेज 1, विलेज 2 वाला. ओके. पुन्हा क्रॉस शेप्ड विलेज. एवढं नावात लक्ष ठेवा मित्रांनो. ओके, क्रॉस शेप, पुन्हा टी शेप, डबल, लिनियर, रेक्टँग्युलर आणि काय हे सर्क्युलर. आता ना काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ओके, मी इंक चेंज करतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आता बघा, अर्बन एरियाचे काही प्रकार आहेत बघा. अर्बन एरियाचे महत्वाचेच घेणार आहे मी, बाकीचे नाही. टाउन, सिटी. ओके. आता लक्षात ठेवा, कन्युर्बेशन. तर कन्युर्बेशन हा 1915 मध्ये कॉइन केला होता. म्हणजे कन्युर्बेशन काय आहे, तर याचा शोध लावला आहे असं म्हणू शकतो आपण
पॅट्रिक गेडस. मे बी आपल्याला विचारलं जाऊ शकेल की पेट्रिस गेडस असे जोड्या लावा. इकडल्या साईडनं पेट्रिक गेडस, इकडल्या साईडनं कंट्रीब्युशन. तर हे कंट्युर्बेशन मध्ये आहे, लक्षात ठेवा. कन्युर्बेशन. ओके, कन्युर्बेशन लक्षात ठेवा. कन्युर्बेशन, पॅट्रिक गेडस. आणि त्यानंतर अजून कोण आहे तर आता अच्छा ठीक आहे, ह्याला कसं असतंय, याच्यामध्ये कसं कन्युर्बेशन म्हणजे कसं, जो लार्ज एरिया आहे ना, तो अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे ह्या एरियामध्ये अर्बन डेव्हलपमेंट झालेली आहे. एक्झाम्पल बघितलं तर शिकागो. ओके, अमेरिकेचं एक शहर आहे शिकागो. पण हे लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा मित्रांनो, हे चान्सेस आहेत बघा. हे पॅट्रिक गेडस, कारण की हा एनसीआरटी मधनं मी जो घेतलाय ना डेटा, हा एनसीआरटी मधनं घेतलेला डेटा. ओके, तर आता कन कन्युर्बेशन झालं. आपण खूप ऐकतो काय, मे मेगालोपॉलिस. मेगालोपॉलिस म्हणजे काय असतं, ग्रेट सिटी. तर ही आता एक्झाम्पल मध्ये कसा वॉशिंग्टन डीसी वाले. मेगालोपॉलिस याचा शोध किंवा याचं इन्व्हेन्शन, ह्या नावाचं नाव कोणी सजेस्ट केलं होतं, तर ते नाव आहे जीन गॉटमन. किती 1957च्या दरम्यामध्ये. ओके, ठीक आहे. आता आय होप क्लिअर आहे. पुढे बघूयात आपण. जोड्या लावा. भारत म्हणलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट पहिलं भारताचं राष्ट्रीय उद्यान 1936 मध्ये उत्तराखंड मध्ये आहे हे. ओके, अजून काय याच्यात आहे का, हा उत्तराखंड मध्ये. पुन्हा इक्वेडोर, गॅलापागोस, युएसए, ग्रँड कॅनिन. आता ग्रँड कॅनिन हे कोलोरॅडो रिव्हरच्या जवळ आहे. कोलोरॅडो रिव्हर. गॅलापागोस गॅलापॅगोस हे वोल्कॅनिक आर्किपेलगो आहे. ओके, वोल्कॅनिक आर्किपेलगो आहे, हे लक्षात ठेवा. ओके, ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ मध्ये. तर उत्तर काय आलं, 1, 3, 2, 4. ओके, सॉरी. पुढचा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न मित्रांनो हा वाला. हे तर म्हणणे प्रमुख जलसिंचन योजना ही रायगड जिल्ह्यामध्ये झालेली आहे. ओके, रायगड जिल्ह्यामधील भोगेश्वर रिव्हर वरती. भोगेश्वर रिव्हर. तर एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा लार्जेस्ट इरिगेशन प्रोजेक्ट कोणता आहे तर जायकवाडी धरण, जे गोदावरी नदीवरती आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाहीये. सेडिमेंटरी रॉकचा आपल्याला काय म्हणतात गुणधर्म नाहीये असं विचारलंय त्यांनी. तर यांचा गुणधर्म कोणता आहे, ऑप्शन नंबर 2. ओके, ह्यूज अँड हार्ड रॉक नाहीये तिथे, ते तुकडे तुकडे रॉक असतात. आता एक लक्षात ठेवा, आता बघा हे तुकडे तुकडे, तर हे ज्यावेळेस हे तुकडे ह्या रॉक खडकाचे डिपॉझिट्स जे आहेत हे टुगेदर येतात. ओके, एक जवळजवळ येतात. हे तुकडे तुकडे असे विखुरलेले आहेत, इकडे पडलाय इकडे पडलाय. ओके, आता एन्व्हायरमेंट फॅक्टरमुळे हे काय झाले, हे जवळजवळ आले. आणि जवळजवळ आले आणि काय झालं, हे जवळ आले आणि त्यांचं बॉन्ड होऊन एकूण एकाला चिटकले. तर त्याच प्रोसेसला म्हणतात लिथिफिकेशन. ओके, त्याला काय म्हणतात लिथिफिकेशन. ओके, when fragments of rock deposit come together, fragments of rock deposit came together, ह्या प्रोसेसला लिथिफिकेशन प्रोसेस म्हणतात. तुकडे दगडाचे तुकडे एकूण एकाच्या जवळ येण्याच्या प्रोसेसला लिथिफिकेशन असं म्हणतात. आता उदाहरणं कोणकोणते त्याचे सेडिमेंटरी रॉकचे, कोंगलो मेरेट, त्यानंतर सँडस्टोन, त्यानंतर लाईमस्टोन. ओके, आता अजून एक लक्षात ठेवा, कारण की बघा आतापर्यंत बघा आपल्याला सेडिमेंटरी विचारलंय. आता कोणतं रूपांतरित खडक, ज्याला आपण मेटामॉर्फिक रॉक असं म्हणतो. आता मेटामॉर्फिक रॉक बनण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात तर रिक्रिस्टलायझेशन
असं म्हणतात. मित्रांनो, याच्या आधी ना इग्नियस रॉक विचारलेला आहे 2019 मध्ये. जोड्या लावा याच्यामध्ये. इग्नियस रॉकचे दोन प्रकार आहेत. ओके, इंटरनल आणि एक्सटर्नल. ओके, हे बाहेर जे डिपॉझिट त्याला एक्सटर्नल इंटरनल म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता बघा त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलंय, हे सेडिमेंटरी. आता मेटामॉर्फस मे बी विचारलं जाऊ शकतं. ओके, तर मेटामॉर्फसच्या याला काय, रिक्रिस्टलायझेशन. ओके, रॉक अंडरगो द प्रोसेस ऑफ रिक्रिस्टलायझेशन. रिक्रिस्टलायझेशन प्रोसेसमुळे मेटामॉर्फिक म्हणजेच रूपांतरित दगड बनतो. याची उदाहरणे कोणकोणती आहेत तर स्लेट, पुन्हा मार्बल, पुन्हा ग्राफाईन, ग्राफाईटच्या नंतर क्वार्टझाईट. ओके, क्वार्टझाईट आणि जिनेसॉइड. सॉरी, पुढचा प्रश्न जनगणनेवरती मृत्यूदर आपल्याला विचारलेला आहे. तर बघा आता याचं उत्तर एक बघा कसं, जसं जसं डेव्हलपमेंट होते तसं तसं काय आहे, 1981 ला काय मृत्यूदर 15, मग 11 झाला, 2001 ला 8 झाला, 2011 ला 7 झाला. उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. आता एक लक्षात ठेवा, आता हा एरिया आहे. ओके, हा एरिया आहे. तर ह्या एरियामध्ये किती मृत्यू झालेले आहेत एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये, त्याला काय म्हणतात, मृत्यूदर असं म्हणतात. ओके, रेशो बिटवीन डेथ्स अँड इंडिव्हिज्युअल्स इन अ स्पेसिफिक पॉप्युलेशन अँड स्पेसिफिक टाइम पिरियड. ओके, आय होप दोन्ही याच्यात क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पाहूत आता. विखुरलेल्या वसाहतीची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती. ओके, तर मित्रांनो याची वैशिष्ट्य कोणते तर आपण बघितलं होतं, माउंटेनच्या खाली, डोंगर भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली आढळतात. आणि काय, या वसाहतीत घराची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. तर उत्तर काय आहे, उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 ए आणि बी. आता याचे टाईप आपण आताच जस्ट डिस्कस केलेले आहेत. सिंधूची ट्रिब्युटरी कोणती नाही हे विचारले, तर याची ट्रिब्युटरी ऑप्शन नंबर 3 सन ही नाहीये. आता लक्षात ठेवा, मे बी आपल्याला, कारण की कंबाईनला पण असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. लेफ्ट साईडच्या कोणकोणत्या ट्रिब्युटरीज आहेत सिंधूच्या. ओके, झस्कार, सुरू, पुन्हा सोन, याची स्पेलिंग अशी आहे सोन, हे सन आहे. पुन्हा झेलम, चेनाब, रावी, बियास, सतलज आणि पंचनाडा. राईट साईडला कोणते आहेत, शोक रिव्हर, लक्षात ठेवा ही महत्वाचे, शोक, गिलगित, पुन्हा काबूल, खुर्रम आणि गोमाल. ओके, ओरिजिन आपल्याला माहित आहे, सिंधू नदीचा उगम कुठे झालेला आहे, मानसरोवर, तिबेटच्या जवळ, कैलास माउंटेन रेंजच्या तिथे, कैलास माउंटेन रेंजच्या तिथे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. तर मित्रांनो हे वृक्षाकार, समांतर, अनिश्चित आणि जाळीदार चारही प्रकारचे आढळतात. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. 2011 म्हणजे जनगणनेवरूनच आहे. तर काय म्हणतंय, 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्या सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्यात होती. बरोबर आहे. आणि 5व्या क्रमांकाला कोल्हापूर आहे. तर दोन्ही विधान हे बरोबर आहेत. तर हा प्रश्न बघा आपल्याला याच्या आधी खूप वेळेस विचारलेला आहे. पण डायरेक्ट आता लक्षात, महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. कंबाईन साठी तर फार महत्वाचे हे मुद्दे लक्षात ठेवा. तर सेन्सेक्स म्हणजे जनगणना कोण हे करतं, कंडक्ट कोण करतं, तर रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सेक्स कमिशनर ऑफ इंडिया, जे की मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर यांच्या अंडरमध्ये असतात. काय नाव आहे त्यांचं, रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सेक्स कमिशनर ऑफ इंडिया. हे होम अफेअर यांच्या अंडरमध्ये येतं. 2011 मध्ये 15व्या नंबरची झालेली होती जनगणना. ओके, मुंबई सब अर्बन 20,925, मुंबई 20,038. पॉप्युलेशन डेन्सिटी सांगतोय, लोकसंख्येची घनता सांगतोय. आता ठाण्याची काय आहे तर 1157. ठाण्याच्या नंतर पुण्याची किती आहे, 603. 5व्या नंबरला कोल्हापूरची किती आहे, 504.
नागपूर 470, जळगाव 359, सोलापूर 290. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान विचारलेलं आहे. तर मित्रांनो याचं उत्तर बघा. भारताची पाकिस्तान व बांगलादेशमध्ये भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे, हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ओके. बाकीचे तिन्ही विधान बरोबर आहे. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे त्याच्याबद्दल. पुढचा प्रश्न बघा आता. पुढील कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो? तर ए, बी, सी. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे मास बाजारपेठ, हे चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. लॉंगेस्ट रिव्हर कोणती आहे युएसए ची? तर मित्रांनो लॉंगेस्ट रिव्हर आहे युएसए ची मिसोरी. ओके. 2 नंबरची आहे मिसिसिपी, पण ऑप्शन मध्ये आपल्याला काय आहे हीच दिलेलं आहे, मिसोरी दिलेलं नाही. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता मिसोरी ठीक आहे, आपल्याला त्याच्यावर लेंथून काही घेणं नाही. आता ही कोलंबियाची स्नेक ही ट्रिब्युटरी आहे कोलंबियाची. ओके. कोलंबिया ही रॉकी माउंटेन तिथे उगम पावते बघा, जवळपास रॉकी माउंटेन. हडसन ही न्यूयॉर्कच्या तिथे उगम पावते, जिथे मार्सी पर्वत आहेत. आपल्याला हे काय सांगतो, हे मार्सी पर्वत कुठे आहेत एखाद्या वेळेस विचारण्याचे चान्सेस आहेत, कारण की म्हणजे हे PYQ मध्ये आपल्याला अशाच प्रकारचे हिंट एक्झामिनर देतो बघा, त्याच्यामुळं लक्षात ठेवा. ऍटलिस्ट इलिमिनेशनला तरी आपल्याला मदत होऊ शकते की मार्सी पर्वत कुठे आहेत, न्यूयॉर्क जवळ, USA. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर दुसऱ्या नंबरचा आहे 365, 82.91 आणि 925. तर ऑप्शन नंबर 4 याचं बरोबर आहे. आता इंडियाचं काय म्हणायचं आपल्याला, इंडियाची घनता किती आहे? तर 382 इंडियाची आहे. ओके. पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे लोकसंख्येचा घनताचा फॉर्म्युला काय आहे? ह्या हा एरिया आहे, ह्या एरिया मधले लोक, नंबर ऑफ पीपल डिवायडेड बाय तो एरिया, आणि स्क्वेअर किलोमीटर. नेक्स्ट प्रश्न. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगड कोळसा सापडतो? तर मित्रांनो लिटरली टफ प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे बांदर. ओके. बांदर या ठिकाणी, जो चंद्रपूर ज्या साईडला असेल त्याला, त्याच्यासाठी हा पेपर म्हणजे प्रश्न सोपा असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न. हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. आता तर ह्या कल्पनेचा कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? तर हे तिन्ही पण समर्थन देतात. ओके. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. मित्रांनो एक गोष्ट सांगतो, भूगोलामध्ये ना आता कोणती पण गोष्ट आहे ना ती एकूण एकाला रिलेव्हंट असते. म्हणजे कसं, समुद्राची उंची जरी वाढली तर त्याचा इम्पॅक्ट कशावर होतो? लँडवर होती, कॉन्टिनेंटल, खूप साऱ्या फॅक्टर मध्ये त्याची काय होतं, इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे भूगोलामध्ये कोणती पण डेव्हलपमेंट झाली ना तर त्याचा काय होतो, त्याचा एकूण एकावर इम्पॅक्ट पडतो. तर ही एक लक्षात ठेवा, ह्या ट्रिकनं उत्तर काढू शकला असता तुम्ही. ओके. हा ऑब्विसली ते आहे मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर आपल्याला वाटतं की म्हणजे एक्झामच्या वेळेस. ओके. ओके, चला पुढे बघूयात. खालील विधानांचा विचार करा. निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते, आणि पर्वतीय उतारावर उंच निम्न उंचीवरती सर्वसाधारण. आता बघा मला एक सांगा, हे माउंटेन आहे, इथं लोकसंख्या काय असणार, जास्त असणार, इथं कमी असणार, इथं काय असणार आहे, इथं जास्त टेम्परेचर असणार, अल्टिट्यूड जिथं जास्त, ब्रिदिंग प्रॉब्लेम होतात. ओके. आणि याच्याच मुळे काय होतं ते आता बघा, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे का सियाचेन, जिथं आपली इंडियन आर्मी हायेस्ट बॅटलफील्ड म्हणतात, तर बघा त्यांना इथं पोहोचवण्यासाठी ना काय करतात ते, काही दिवस इथं ठेवतात, मग पुढे जाऊन काही दिवस इथं जातात, मग काही दिवसांना इकडे जातात, का म्हणून अक्लमटायझेशन होण्यासाठी. ओके. हा मी एक अक्लमटायझेशन कन्सेप्ट लक्षात ठेवा. मे बी इन्स्पायर होऊन PYQ ह्याच्यावर इन्स्पायर होऊन एक्झामिनर याच्यावरती प्रश्न फॉर्म करू शकेल. तर ना आता माउंटेनच्या इथे जास्त लोकसंख्या असते, इथं कमी, जसं वर जाणार कमी होणार, कारण की जसं जसं वर जातो तशी तशी हवा कशी होती मित्रांनो,
ओके, माहिती आहे तुम्हाला ते? तर उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. बी याचं उत्तर आहे. तर निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उंच अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते, तर इथं नसते मित्रांनो. ओके, हा पुढचा प्रश्न. सॉरी, सफर. तर मित्रांनो याचं उत्तर आहे दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई. ओके. ऍक्च्युली मित्रांनो हा प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स यांच्या अंडरमध्ये चालतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, त्यानंतर पुन्हा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, हे तिघींचं कोलॅबरेशन आहे मित्रांनो. यांची एक ऑफिशियल साईटवर मी पाहिलं तर त्यामध्ये दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई, त्यानंतर चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर हे पूर्ण नाव दिलेले आहेत. पण ऑप्शन ए आहे. आता आपल्याला म्हणजे काही सांगू नाही शकत, कारण की हा प्रश्न 2024च्या वेळेस एप्रिलमध्ये होणार होता आपला, तर मे बी त्यांनी त्यावेळेसचा डेटा त्याच्यात दिला असेल आणि मे बी मग जी अपडेट केला असेल त्यांनी साईट वरती, तर हा प्रश्न मित्रांनो डाऊटफुल राहील. मे बी नेक्स्ट आन्सर की मध्ये आपल्याला क्लिअरिफाय होऊ शकतं. ओके, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याची ऑफिशियल साईट वरती व्हिजिट करू शकता. वाटलं तर मी त्याची लिंक काय करतो आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पाठवतो, तुम्ही एकदा व्हेरीफाय करून बघा. ओके, म्हणजे तुम्ही व्हेरीफाय केलेलं तुमच्यासाठी बेटर राहतं स्वतःच्या डोळ्यानं पाहणं आणि मी सांगणं फरक राहतो. पुढचा प्रश्न. तर जागतिक तापमान वाढत्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा. तर याचं आपल्याला करेक्ट विधान विचारलेलं आहे, तर ए आणि बी हे दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके, पॅडी कल्टिवेशन अनाएरोबिक मिथेनचं उत्पादन होतं. मिथेन काय आहे तर ग्रीन हाऊस गॅस. ओके, CH4. ओके, टफ प्रश्न आहे. पॅन बद्दल आपल्याला विचारलंय की परस्पर क्रियेचा परिणाम तयार होतो, तर नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन. ओके, रिकाम जागा. ओके. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा मानवी विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवतो? 4.5 ते 5%. ओके मित्रांनो, आता ना जे पण 5 इयर प्लॅन आहेत ना, ओके, पहिले ते 1 to 12, पुन्हा ते थ्री हॉलिडे प्लॅन्स वगैरे जे सर्व आहे ना, त्याच्याबद्दल ना मी एक पूर्ण डिटेल एक व्हिडिओ बनवतो. त्याच्यामध्ये पूर्ण 5 इयर प्लॅनचे म्हणजे ऍज पॉसिबल ऍज जेवढे पॉईंट्स आहेत ना तेवढे पूर्ण कव्हर करायचे मी ट्राय करतो. ओके, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कंबाईनला पण फायदा होईल. पुढचा प्रश्न काय आहे तर भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेसाठी रिकामजागा समिती स्थापन करण्यात आली होती. 1991 ला काय झालं तर एलपीजी रिफॉर्म झाले होते. एलपीजी रिफॉर्म म्हणजे काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन काय आणि ग्लोबलायझेशन. तर उत्तर 4 आहे, कारण की कसं 1991च्या पॉलिसीमध्ये आपण काय केलं तर ग्लोबलायझेशनच्या अंडरमध्ये प्रायव्हेटायझेशन हे केलं होतं. ग्लोबल मार्केटला आपल्या देशामध्ये एंट्री दिली होती. तर त्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना हेल्प होण्यासाठी गव्हर्नमेंटनं ही स्कीम काढलेली आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 मध्ये करण्यात आला होता. ओके, पुढचा प्रश्न. दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय? तर याचं उत्तर दिलेलं आहे ऑप्शन नंबर 1, दीर्घकालीन लक्ष्य 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे. आता हे तुम्ही इलिमिनेट पण करू शकता, सी आणि डी. ओके, आणि आता पुढचा प्रश्न पाहूयात. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, कारण? तर याचं कारण आहे शिक्षण आणि काय साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक काय ग्रहणक्षम बनवते. ओके, अधिक ग्रहणक्षम बनवते. आता मित्रांनो हे जे बाकीचे ए, बी आणि डी आहे ना, तर हे काय होतं, हे इनडायरेक्टली करतं. ओके, आणि हे डायरेक्टली करतं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे केवळ सी. नेक्स्ट. अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. तर ऑप्शन नंबर याचं
ए बी सी आणि डी, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट मित्रांनो, ज्या ठिकाणी म्हणजे लिटरली माहिती द्यायची असतं, म्हणजे महत्वाचे पॉईंट असताना मी तिथे देतोय. ओके, विनाकारण काही पण सांगण्यात आणि टाइम वाया घालण्यात काही मॅनर म्हणजे हे करत. गुन्नर काय म्हणतात, गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी. तर सरकारची भूमिका ही प्रतिसारक परिणाम निष्भ्रम करून विस्तारण परिणाम प्रभावी करणे, म्हणजे ऑप्शन नंबर 1, इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट ऑफ बाय न्यूट्रलाइजिंग बॅकवर्ड इफेक्ट. ओके, पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हॉलिन यांनी सांगितलं. तर यांनी काय सांगितलं होतं, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पादनातून तूट भरून काढावी लागेल याच्याबद्दल आपल्याला गौरव दत्त व मार्टिन यांनी सांगितलेलं आहे. भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ केव्हा सुरुवात केली होती? 22 जानेवारी 2015 ला. ओके, सॉरी. ओके मित्रांनो, आता याच्यामध्ये पण एक लक्षात ठेवा, हे मोस्ट ऑफ द टाइम हे जे जानेवारी जानेवारी असतात ना, तर इथंच आन्सर असतं. ओके, आणि आता हे 22 22 इथं पण येतं, तर हे 22 असतं. ओके, अशा प्रमाणे तुम्ही इलिमिनेशन करून काढू शकता जर तुम्हाला पूर्ण आन्सर माहित नसेल तर. ओके, तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तर असे रिस्क घ्या तुम्ही. ओके, म्हणजे चॉईस तुमची आहे. सापेक्ष दारिद्र्यता, सापेक्ष दारिद्र्यता म्हणजे काय, तर काय, दोन उत्पन्न गटातील तुलना करून. आता बघा, सापेक्ष म्हणजे काय दाखवितं, सोशल इनइक्वॅलिटी दाखवितं. ओके, रिलेटिव्ह पॉवर्टी काय दाखवितं, रिलेटिव्ह पॉवर्टी काय दाखवितं की सोशल इनइक्वॅलिटी. म्हणजे ए आणि बी आहेत, ए काय करतो 10,000 रुपये, एक ओके चला 1 लाख कमवतो, आणि बी काय करतो 10 लाख कमवतो. त्यांच्या इनइक्वॅलिटीला काय म्हणतात, सापेक्ष दारिद्र्य. आता सापेक्ष झाली आहे, आता लक्षात ठेवा. आता सापेक्ष दारिद्र्य मेजर कशाने केले जाते, तर गिनी कोइफिशियंट आणि लॉरेन्स कर्व याने केली जाते. ओके, आता सापेक्ष दारिद्र्यता झाली. एक लक्षात ठेवा, एक्स्ट्रीम पॉवर्टी, आतापर्यंत एक्स्ट्रीम पॉवर्टी नाही विचारलं, याच्या आधी सापेक्ष दारिद्र्यता काय आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी काय आहे हे विचारलं होतं. ओके, एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे कसं की काहीच नाही, बेसिक ज्या नीड्स असतात ना ते पण ते फुलफिल करू शकत नाही. ऍब्सोल्यूट पॉवर्टी मध्ये कसं लो इन्कम आहे आणि जे बेसिक नीड्स आहेत तर त्या जेमतेम ते काय करतात, पूर्ण करू शकतात. ओके, पण हे एक्स्ट्रीम आणि ऍब्सोल्यूट मध्ये म्हणजे थोडस एका लाईनचा डिफरन्स आहे असं म्हणू शकता तुम्ही. ओके, ऍब्सोल्यूट पॉवर्टी ही पॉवर्टी लाईन ने मेजर केली जाते. ओके, नेक्स्ट प्रश्न. हिंगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही कशी आहे, तर विकसित देशात स्वयंप्रेरक आणि गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. ओके, अच्छा, तर उत्तर काय, ऑप्शन नंबर याचं ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके, तर मित्रांनो एक जस्ट एक पॉइंट नोट करा, युपीएससी मध्ये एक प्रश्न विचारला होता, लोकसंख्या काय झाली होती, कोणत्या तीन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लोकसंख्या कमी झाली होती, हा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर होतं बघा, साऊथ कोरिया, जपान आणि इटली होतं. ओके, तर बघा लोकसंख्येवर इकडे पण प्रश्न आला नाही, म्हणजे फक्त विचार करा काही, म्हणजे एक्झामिनरचा माइंडसेट कसा असतो, म्हणजे पीवायक्यू मध्ये तुम्हाला कोणता पण पेपर असेल ना तो बेनिफिट कसा देतो तो. पुढचा प्रश्न, 7व्या पंचवार्षिक योजनेच्या सर्वाधिक वाटा रिकाम जागाला दिला, तर हे ऊर्जा क्षेत्र. ओके, पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र हे कुबेराचे पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली, तर कोणी केली हे, कार्ली सॉरी कार्लाई आणि रास्किन, कार्लाई आणि रास्किन. हा मित्रांनो लिटरली हा टफ प्रश्न होता. ओके, म्हणजे ज्याने वाचला असेल त्यालाच येऊ शकतो तो. ज्या त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला ते म्हणजे मेगा सिटी आणि कॅनोबरा हे कोणी डिस्कवर केलं ते दोन जिओग्राफरचं नाव सांगितलं होतं. मे बी तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्या समाजात उत्पादन वितरणामध्ये आध्यात्मिक
रिकाम जागा असते ते मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो, म्हणजे विषमता असते. काय? जास्त लोकांकडे विषमता असते आणि कमी लोकांकडे अमाप पैसा असतो. ओके. जर एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल तर इंडिया पण घेऊ शकतात, कारण की 74% लोकांची 1% लोकांकडेच संपत्ती आहे. ओके. वर फेकलेल्या कणाची गती शून्य असते, परंतु त्याचे काय त्वरण किती असते? अ पार्टिकल थ्रो अप हॅज झिरो वेलोसिटी, बट हाऊ मच विल बी द एक्सलरेटर. तर याचं एक्सलरेटर हे गुरुत्वाकर्षण एवढे असते, पण आता हे कसं आहे, नॉर्मल सिच्युएशन मध्ये व्हेलॉसिटी आणि एक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, बट एक्सलरेशन इक्वल्स टू व्हेलॉसिटी बाय टाइम. बट याच्यामुळे ज्यावेळेस आता बघा हे काय म्हणतोय, थ्रू अप म्हणजे ग्रॅव्हिटी काय करणार, इम्पॅक्ट करते, त्याच्यामुळे तो गुरुत्वाकर्षण एवढे त्वरण असते. ओके. जस्ट अ मिनिट. खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरण उपयोगात नाही? तर बर्नौली हे तिन्ही मध्ये वापर केला जातो. आता बर्नौली इक्वेशन काय आहे? आता एक लक्षात ठेवा, बर्नौली समीकरण ना बघा, पहिले ना डॅनियल बर्नौली यांनी काय केलं, याचं प्रिन्सिपल दिलं होतं, पण इक्वेशन कोणी दिलेलं आहे? लिओहार्ड युलर याने. मे बी जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकेल. ओके, की रुदरफोर्डनं काय डिस्कवर केलंय, लिओन युलरने काय केलंय वगैरे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, जी टोटल मेकॅनिकल एनर्जी असते कशाची, मुव्हिंग फ्लुइडची, याच्यामध्ये इट कंप्राइजेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलिव्हेशन प्लस एनर्जी असोसिएटेड विथ फ्लुइड प्रेशर आणि कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लुइड मोशन. ओके, जे की कॉन्स्टंट असतं. काय झालं सांगायचं असेल तर, टोटल एनर्जी बरोबर जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलिव्हेशन, तर त्याची इलिव्हेशनची प्लस एनर्जी असोसिएटेड विथ जी एनर्जी आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी किती. ओके, लक्षात ठेवा, टोटल एनर्जी याच्यात कोणकोणते, ग्रॅव्हिटी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, हे तीन कीवर्ड लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न आता, खोलीतील तापमान 300 K वस्तूद्वारे काय उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रारणासाठी महत्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते? तर 9550 नॅनोमीटर असते. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहेत? मित्रांनो, हे ऍटमचं काय आहे ते ऑलरेडी आपण पाहिलं होतं. बघा, एक डायग्राम दाखवली होती तुम्हाला मी. ओके, इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनचं ती पूर्ण आपण प्रोसेस त्यावेळेस बघितली होती, बोअर्स मॉडेल वगैरे पूर्ण स्टडी केलं. तर याचं बघा उत्तर आहे, आपल्याला चुकीचं विचारलंय, तर न्यूरॉनवर काय धनभार असतो. तर मित्रांनो, न्यूरॉनवर धनभार नाही, ओके, ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. बाकीचे 1 2 3 हे बरोबर विधान आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूत. सत्य की असत्य ते लिहा. आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. आता मित्रांनो, आपण किती वेळेस बघितलं की मीडियम आवश्यक असते, सॉलिड, नंतर लिक्विड, नंतर गॅस. व्हॅक्यूम मध्ये साऊंड ट्रॅव्हल होत नाही, त्याच्यामुळे ऍस्ट्रॉनॉटला काय लागतं, ते ऍस्ट्रॉनॉट एकमेकाला कॉन्टॅक्ट म्हणजे असं ओढून म्हणजे बोलू नाही शकत, त्यांच्यासाठी त्यांना एक सिस्टीम लागते वेगळी. आवाजाच्या हर्ट्स आणि आवाज काय मोजण्यासाठी डेसिबल. ओके. तर हे तिन्ही स्टेटमेंट काय तर बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 1. घाईघाईमध्ये 4ला नका टिक करू. पुढचा प्रश्न पाहूयात आता. विच ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ आर यूज टू स्टडी क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मटेरियल? तर एक्स रेज तरंग लांबी वापर केला जातो. ओके. लिफ लाईट ऑफ वीट कॉजेस बाय इन्फेक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फंगस? तर हे होतं ऑप्शन नंबर 2 मुळे. टफ प्रश्न मित्रांनो. ओके, टफ प्रश्न. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे अभयचर असे म्हणतात? आता आपल्याला माहित आहे की जो
फॉग फॉग राहतो ना, काय म्हणतात त्याला यार. ओके, जाऊ द्या. उत्तरेचं आहे ऑप्शन नंबर 1, ब्रायोफायटा. ओके. ओके, जसं अॅनिमल मध्ये बघा फ्रॉग आहे, जो काय करतो, अभयचर असतो, पाण्यात पण राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो. तर त्याचप्रमाणे हे जे प्लांट मध्ये ब्रायोफाइट आहे. ओके. आता डीएनए वरती प्रश्न आहे आपल्याला. तर मित्रांनो, याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर ए आणि सी बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके. आता पुढचा पाहूयात. स्वेडेन व शॉन यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत? अचूक विचारले तर मित्रांनो, हे चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणते प्राणी एका वर्गामध्ये आहेत? टफ प्रश्न मित्रांनो. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4, टॉर्पेडो, प्रिन्सिस, हॅपिकॅन्स आणि अॅनाबॉस. अच्छा, आपल्याला विचारलं यांनी हिरोईन कोणत्या याच्यापासून बनते, तर हे पॉपी म्हणजे खसखसीचे झाड याच्यापासून बनतं. हात आणि पाय यांच्यातील हाड आणि सांधे जोड्या लावायच्यात. तर खांदा, खांदा सांधा, हिप सांधा, ह्युमरस फिमर, कोपर गुडघा आणि रेडिओ अल्ना टिबिओ फिबुला. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. प्रश्न पुढचा पाहूयात आपण आता. शरीरात किती हाडे आहेत? तर माणसाच्या शरीरामध्ये 206 हाडे आहेत. जन्मतः आपल्याकडे 270 असतात. हळूहळू ते जॉईंट होतात आणि त्यांची संख्या किती होते? 206 होते. आणि हे दुसरं विधान बरोबर आहे. हाडाचे महत्वाचे बघा 4-5 टाईप आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, लॉंग टाईप. आता लक्षात ठेवा, लॉंग टाईप मध्ये फेम्यूर हे लॉंगेस्ट बोन आहे. फेम्यूरच्या नंतर टिबिया, पुन्हा प्रिब्युसी, पुन्हा शॉर्ट बोन, फ्लॅट बोन आणि इरेग्युलर म्हणजे अनियमित हाडाची ज्याची उदाहरणे आहे मणके आणि चेहऱ्याची हाडे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालील विधाने विचारात घ्या. रासायनिक अभिक्रियेचा दर हा. तर रासायनिक अभिक्रियेचा दर हा काय होतो? सहतीच्या प्रमाणात बदलतो आणि तापमान वाढले की तो काय होतो? वाढतो. ऑप्शन ए आणि सी बरोबर आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके. पुढचा प्रश्न. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेत जमिनीवर वाढलेल्या उदासीनीकरण उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? तर चुन्याची कोणते वापरतात ना? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चुन्याची निवळी वापरतात. ओके. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जोड्या त्यांच्या खनिजापासून वेगळे करण्यासाठी सायनाइड सायनाइड जटीय आयनचे द्रावण वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर उत्तर 2 आहे, एयू आणि एजी. ओके, हे लक्षात ठेवा. एक सिल्वर आणि गोल्ड. पुढचा प्रश्न. सॉरी. खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रमाणात मोडते ते ओळखा. तर ही प्रक्रिया मित्रांनो मोडते अपघटन प्रक्रिया, ज्यालाच काय म्हणतात? डिकम्पोजिशन रिॲक्शन. उत्तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आता एक्झो एक्झोथर्मिक काय असतं? हीट बाहेर टाकतं. मी कीवर्ड सांगतो, एक्सप्लेन नाही करणार पूर्ण. एक्झो झालं, एक्झोथर्मिक काय? एक्झो थर्मिक, थर्मिक म्हणजे काय? टेम्परेचर, हीट बाहेर होतं. इंडोथर्मिक काय? इंडोथर्मिक म्हणजे काय? कूल, थंड बाहेर टाकतं. फोटोसिंथेसिस म्हणजे फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणजे काय? फोटोसिंथेसिस वाली प्रोसेस आपली. काय काय करतात हे सबस्टन्स मॉलिक्युल्स? काय करतात? लाईट एनर्जी ऑब्झर्व करतात. सगळ्यात सोपं ते प्रकाश संश्लेषक, ती वाली रिॲक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे? तर जे जास्त मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात ना, ते डिस्प्लेस होतात आणि लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट काय करतात? रिप्लेस करतात. त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात. आता उदाहरण लक्षात ठेवा.
फोर ZnSO4 प्लस Cu. ओके. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समस काय फ्रॉम द विच ऑफ द फॉलोइंग आयसोटोप्स इज कॉल्ड हेवी हायड्रोजन, तर ह्याला ड्यूटेरियम ऑप्शन नंबर 2 याचं म्हणतात. ओके, हायड्रोजन ड्यूटेरियम. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. रिकाम जागा हे तेल व चरबीमधील अनसॅच्युरेशन मोजण्यासाठी वापरतात, तर हे आयोडीनचे मूल्य वापरतात. आता याच्यात थोडे पॉइंट्स लक्षात ठेवा. क्वालिटी मोजण्यासाठी किंवा मेजर अमाऊंट मोजण्यासाठी सॅफोनिफिकेशन मेथड वापरले जाते. विस पुन्हा ऍसिड व्हॅल्यू मोजण्यासाठी काय तर ऍसिड व्हॅल्यू मेजर करते फ्री फॅटी ऍसिड किती आहे केमिकल सबस्टन्स मध्ये. ऍसिडिक व्हॅल्यू कशासाठी आहे, फ्री फॅटी ऍसिड इन केमिकल सबस्टन्सेस. फ्री फॅटी ऍसिड इन केमिकल सबस्टन्सेस लक्षात ठेवा. आणि विस्कोसिटी म्हणजे काय, फ्लुइड्स रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन और फ्लो. ओके, विस्कोसिटी म्हणजे किती विस्कस आहे ते मोजण्यासाठी. फ्लुइड रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन और फ्लो म्हणजे हा फ्लो आहे ना, याला वाहण्यासाठी किती रेजिस्टन्स येतं ते मोजण्यासाठी विस्कोसिटी व्हॅल्यू. ओके, सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या पाईप मधून पाणी व्हायला किती वेळ लागतो समजण्यासाठी सांगते. पाणी व्हायला किती वेळ लागतो आणि एखादा ज्यूस किंवा कोणता तरी शेक तेच टाकण्यासाठी किती वेळ लागतो, कोण आधी येतं, त्या व्हॅल्यू त्यालाच काय विस्कोसिटी व्हॅल्यू असं म्हणतात. ओके. ओके मित्रांनो, आता ना 1 मिनिटाचं 10 सेकंद थांबा, पाणी पिऊ द्या. सॉरी. मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस कोणते सदस्य करतात. मुख्य माहिती आयुक्त म्हणजे काय म्हणतात, चीफ इन्फॉर्मेशन कमिशन बद्दल विचारले आपल्याला. तर प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ ऑपोजिशन इन लोकसभा आणि काय नॉमिनेटेड बाय PM. तर ऑप्शन नंबर काय A B D कुठे, ABD ऑप्शन 1 याचं आन्सर आहे. ओके. आता याच्यावरतीच आपल्याला अजून क्वेश्चन नंबर 78 मध्ये पण पाहायला मिळणार आहे CIC चा किती मेंबर आहेत. ओके, आता एक लक्षात ठेवा, थोडं अनालिसिस महत्वाचं आहे आपलं. मित्रांनो, ते सायन्सचे प्रश्न होते ना, त्याच्यात कसं स्ट्रेट फॉरवर्ड असतं, त्याच्यामुळे काही काही प्रश्नाला एक्सप्लेनेशन नव्हतं. म्हणजे महत्वाचे पॉईंट एवढे सध्या तर मला नव्हते वाटले. जर काही वाटले तर मी ऍडिशनल तुम्हाला सांगेल नंतर एखादी व्हिडिओ बनवून. ओके, आता लक्षात ठेवा, ही एक वैधानिक संस्था आहे म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी आहे. 2024 मध्ये कोण आहे त्याचे हेड, तर हिरालाल आणि हिरालाल समरिया. ओके, कंबाईन साठी महत्वाचं आहे, हिरालाल समरिया. स्टॅच्युरिटी आणि हे इस्टॅब्लिश कसा झाला स्टॅच्युटरी ऍक्ट, तर हे अंडर द RTI ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. वय काय 5 ते 65 वर्ष आणि जो पण असतो त्याला नो रिअपॉइंटमेंट. ओके, हे मुद्दे लक्षात ठेवा, कंबाईन साठी महत्वाचे आहेत. ओके, आपल्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल 148. ओके, 343 ते 351 मध्ये काय आहे, तर लँग्वेज रिलेटेड आहेत. ओके, 350 मध्ये काय येते, हिंदी ऑफिशियल लँग्वेज, हिंदी लँग्वेज वाला आपण पूर्ण पाहिलेलं आहे. 266 मध्ये काय आहे, तर पब्लिक अकाउंट अँड कन्सॉलिडेशन फंड ऑफ इंडिया. आर्टिकल 248 मध्ये काय, पार्लमेंटची म्हणजे संसदची रेसिड्युअरी पॉवर. ओके, पार्लमेंटची रेसिड्युअरी पॉवर. ओके, आता 2024 मध्ये कॅगच्या पदावरती कोण आहेत, तर के संजय मूर्ती. ओके, हे पूर्ण मुद्दे आपल्याला ना कंबाईन साठी महत्वाचे आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न, केशवानंद भारती 1973. अच्छा, तर याचं उत्तर काय आहे, तर मित्रांनो ह्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, B C आणि D हे आपल्याला बिनचूक म्हणजे करेक्ट आहे, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ओके, आता हे जे एन रे जे आहेत ना, ओके, एन रे, तर हे 1977 मध्ये बघा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. आणि
अजून बघा बाकी ऑलरेडी आपण पाहिलं याच्यामध्ये ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वगैरे. तर उत्तर दोन आहे याचं. भारताच्या आता हे बघा, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया हॅज बीन प्लेस्ड ऍट द डिस्पोजल ऑफ ऑथॉरिटी अमंग द फॉलोइंग. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके. कंट्रोल सीएजी वरती आपण पुढे अजून पाहणार आहोत. ओके, सीएफआय वरती, सॉरी सीएजी वरती. आता पुढचा प्रश्न आहे मुंबई खटल्याबद्दल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑल ऑफ द अबव. ए बी सी डी हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि मुंबई केस ना आतापर्यंत फर्स्ट टाइम विचारलेली होती. ओके, मुंबई खटला. तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. तर हे बघा 1, 2, 4 बरोबर आहे. हे जे नॅशनल कॅलेंडर आहे ना, तर हे 1957 मध्ये घेतलेलं आहे. ओके. हाय. पुढचा प्रश्न. सॉरी. भारताच्या घटना दुरुस्तीत सत्यता तपासा. तर मित्रांनो याच्यामध्ये आहे ऑप्शन नंबर ए आणि डी बरोबर आहे. तर हे 22व्या घटना दुरुस्तीत मेघालयासोबत अजून होते मणिपूर आणि त्रिपुरा, मेघालय हे 3 होते. 10व्या ओके, 10व्या घटना दुरुस्ती 1961 मध्ये, 11वी पण 1961 मध्ये झालेली आहे. ओके. 11व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1961 मध्ये काय झालं होतं, व्हाईस प्रेसिडेंटचं जे इलेक्शन आहे ना, तर ह्या इलेक्शन मध्ये संसदचे दोन्ही जे मेंबर आहे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या मेंबर कडनं केलं जातं. ओके. इलेक्टोरल कॉलेज कोण होते, लोकसभा आणि राज्यसभा मेंबर. आता ते झालं. दीव दमण गोवा हे 19 डिसेंबर 1961 मध्ये आपण पोर्तुगीजांकडनं यांना स्वातंत्र्य म्हणजे सोडवलं होतं. आणि हे तिन्ही पण 1987 पर्यंत काय होते, तर हे तिन्ही 1987 पर्यंत युनियन टेरिटरीज होते. पण त्याच्यानंतर दीव आणि दमण हेच युनियन टेरिटरी होते आणि गोवा हे काय झालं, गोवा स्टेट बनलं. आणि आता दादर नगर हवेली दमण आणि दीव हे 4 मिळून एक युनियन टेरिटरी आहे आताच्या कंडिशनला 2024 मध्ये डेव्हलपमेंट विचारली तर. आता 15व्या घटना दुरुस्तीबद्दल मित्रांनो आपल्याला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बद्दलचे माहिती पाहायला मिळते रिट्स बद्दलची. ओके. ते जजेसचा टेन्युअर हायकोर्टचा 62 वर्ष वगैरे केलेला आहे त्यात. आणि हे 15 हे 7व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ओके. ओके. तर आता बघा सीआयसी वरती आताच आपण बघितला होता ना, तर इथं काय आहे तर 10 मेंबर. ओके. मिनिमम 10 मेंबर होते. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघायला आता भारताच्या नागरिकत्वाविषयी. तर पार्ट 4 मध्ये डीपीएसपी आहेत. आपण डीपीएसपी काय ते खूप वेळेस डिस्कस केलं, तर ए आणि बी याचं उत्तर आहे. सिटिझनशिप आपल्याकडे सिंगल सिटिझनशिप आहे. 6 टाइम काय झालं होतं, हे अमेंडमेंट झालेलं आहे याच्यामध्ये. आर्टिकल 5 ते 11. आता 6 टाइम कोणकोणते येतं आता लक्षात ठेवा. हे पार्ट 2 मध्ये सिटिझनशिप, पार्ट 2 मध्ये. 3 मध्ये काय आहे, फंडामेंटल राईट मूलभूत हक्क. अजून काय राहिलं, हा हे 6 वेळेस अमेंडमेंट बघा. 1986, 1992, त्यानंतर 2003, 2005 आणि 2015 आणि 2019. हे चान्सेस कमी आहेत. 6 वेळेस लक्षात ठेवा. 5 ते 11 आर्टिकल्स हे लक्षात ठेवा. ओके. कारण की आता जस्ट आपले महाराष्ट्रातले इलेक्शन झालेत, जे पण हे मुद्दे आहेत ना हे कंबाईन साठी महत्वाचे राहतील. ओके. सॉरी. पुढचा आता हे काय म्हणतात इलेक्शन बद्दल आहे, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. ओके. आता लक्षात ठेवा 124 आणि 128 मध्ये काय येतं, तर याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट आणि डेफिनेशन आहे कशाची, युनियन ज्युडिशरी प्लस सुप्रीम कोर्टाचे. 274 ते 280 मध्ये हे टॅक्स रिलेटेड आहेत बघा. याच्यामध्ये फायनान्शियल मॅटर्स, टॅक्स रिलेटेड, पुन्हा कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रोसीड्स वगैरे वगैरे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 274 ते 279 मध्ये.
ओके. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करणे म्हणजे काय? तर धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करणे म्हणजे बी, सी आणि डी हे विधान बरोबर आहे. चूक आहे. ओके. आर्टिकल 25 ते 28 लक्षात ठेवा, आपल्याला काय काय आहे ते लक्षात आहे. ओके. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे काय राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले जाते? तर 69th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. तर आता लक्षात ठेवा, 63rd काय झालं 1989 मध्ये, जे 59व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झालं होतं. ह्या ऍक्ट मध्ये काय झालं होतं, ते जो पंजाबचे गव्हर्नर होते, राज्यपाल होते, तर यांना एक पॉवर दिली होती, काय तर प्रेसिडेंट रूल किंवा इमर्जन्सी इम्पोज करू शकतात ते. ओके. नॉर्मली काय करतात, प्रेसिडेंट करतात ते, ज्यावेळेस गव्हर्नरनं सांगितलं की स्टेट हे कॉन्स्टिट्यूशन नुसार वागत नाहीये, बट ही पॉवर त्यांना काही कारणास्तव दिली असेल 59 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये. बट ही रिन्यू काय केलं होतं, वापस घेतला होता 1989 मध्ये 63 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट नुसार. 15व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये 15% ऑफ लोकसभा मेंबर कशात असणार, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ओके. प्राईम मिनिस्टर प्लस सीओएम. 93 मध्ये काय तर 2005 मध्ये हे झालं होतं. तर गव्हर्नमेंट स्पेशल पॉवर आहे, गव्हर्नमेंटकडे स्पेशल पॉवर आहे कशासाठी, सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी ते स्कीम वगैरे, म्हणजे त्यांच्यासाठी जे काही पण बनवायचं असेल ना, तर ते 93rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2005 मध्ये झालेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर याच्यामध्ये आपल्याला कोणाला काही माहित नसलं तरी पण हे माहित असते की श्री जी व्ही मावळणकर हे पहिल्या हे सभापती होते, म्हणजे स्पीकर होते, उपसभापती नव्हते. तर डी हटलं बरोबर विचारलंय, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ए आणि बी हे बरोबर आहे, हे पण चुकीचं विधान आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. भारतीय विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खालील विधाने, कोणते विधान बरोबर आहेत आपल्याला, तर तुम्ही विचारले. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, 338 आहे हे अनुसूचित जाती आणि जमातीचे. ओके. 338 सब क्लॉज ए, 338 सब क्लॉज बी मध्ये काय आहे? हे काय शेड्यूल्ड एनसीओ सीपीसी, काय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास. राष्ट्रीय महिला आयोगाची 1990. तर हे मित्रांनो लक्षात ठेवा, हे स्टॅच्युटरी बॉडी आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिवेशन 1990 हे स्टॅच्युटरी बॉडी आहे. आणि आता मी जे पण मुद्दे आहेत ना मित्रांनो, आता कंबाईनच्या दृष्टीने बघा याच्याकडे. ओके. तर राष्ट्रीय महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे आणि सध्याचे कोण आहे त्याच्यावरती हेड, श्रीमती विजया राहट, ओके, राहटकर, विजया राहटकर ह्या आहेत. आता ही जी नॅशनल म्हणजे महिला आयोग अधिनियम आहे ना, अधिनियम हे मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांच्या अंडर येते. ओके. एकच मिनिट मित्रांनो, लाईट लावतो. ओके. अच्छा, आता पुढचं बघा, नॅशनल कमिशन फॉर अल्पसंख्याक आयोगाचे अधिवेशन. तर ही पण एक वैधानिक संस्था आहे. चेअरमॅन प्लस पुन्हा व्हाईस चेअरमॅन आणि 5 मेंबर असतात. यांच्याकडे सिव्हिल कोर्टाची पॉवर असते, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे. सिव्हिल कोर्टाकडे, हा. पुढचं बघा काय दिलंय त्यांनी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. तर यांची ही एक कोणती आहे, ही पण एक वैधानिक संस्था आहे. आता मित्रांनो एक ते मायनॉरिटी वाला वरचा आहे ना, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, तर सहा सहा आहेत याच्यामध्ये मायनॉरिटीज आपल्याकडे, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, पारसी आणि जैन. इम्पॉर्टंट आहे. तर उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 4 बी आणि सी हे विधान बरोबर आहेत, बाकीचे दोन्ही विधान हे चुकीचे आहेत. ओके. नेक्स्ट,
हायकोर्ट आता सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, सगळ्यात सोपं आहे. आता हे लक्षात ठेवा, 143 काय प्रेसिडेंट काय करतो? प्रेसिडेंट काय करतो? सुप्रीम कोर्टाच्या कडून ऍडवाइस घेऊ शकतो आर्टिकल 143. ते लक्षात ठेवा की पहिल्यांदा प्रेसिडेंट म्हणला, ओके, प्रेसिडेंट म्हटला सुप्रीम कोर्टाच्या जजला की बाबा मला ऍडवाइस द्या, हे म्हणतात नाही देऊ शकत, बिझी आहे. ओके, तर पुन्हा परत जर यांनी पाठवले की मला ऍडवाइस द्या, तर सुप्रीम कोर्टला हे बाइंडिंग आहे ऍडवाइस देणं, बट प्रेसिडेंटला बाइंडिंग नाहीये ती ऍडवाइस एक्सेप्ट करणं. ओके, आता बाकीचे बाकीचे बघा. आता आता 133 मध्ये कसं आहे, तर हे ॲपिलेट ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट इन सिव्हिल मॅटर फ्रॉम हायकोर्ट. ओके, म्हणजे सोपं सांगायचं तर जे पण सिव्हिल मॅटर्स आहेत ना हायकोर्टातले, तर ते सुप्रीम कोर्ट अंडर द ॲपलेट ज्युरिडिक्शन आपल्याकडे घेऊ शकतो. आर्टिकल 135 तर ज्युरिडिक्शन हे फेडरल कोर्ट्स वगैरेची पॉवर आहे. ओके, सुप्रीम कोर्ट काय करतो? ज्युरिडिक्शन अँड पॉवर ऑफ फेडरल कोर्ट. एवढाच लक्षात ठेवा, फेडरल कोर्ट 135 आणि 133 काय? ॲपिलेट ज्युरिडिक्शन. आता बघा, आता 86 वा हा करंट अफेअर बेस्ड प्रश्न आहे. तर याच्यामध्ये कर्पुरी ठाकूर यांना काय, तर हे भारतरत्न अवॉर्ड आहे. याच्यामध्ये हे 11वे मुख्यमंत्री आहेत आणि हे ना यांची जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली समस्तीपूर नाहीये, तर ही ताजपूर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय खरे नाहीये विचारलं, तर ऑप्शन 4 हे खरं नाहीये. तर उत्तर 4 आहे. पुढचा प्रश्न, की इंडियाचा रँक आहे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये, तर 111. पुढचा प्रश्न, नव्या संसदेच्या लोकसभेतील आतील भागाची रचना राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे. हे विधान चूक आहे. आणि लोकसभेच्या आतील अशोक चक्र स्थापना, हे पण विधान चूक आहे. बी आणि सी हे विधान आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर आशियाई क्रीडा स्पर्धा, तर मित्रांनो याचं विधान कोणतं बरोबर आहे? तर चीनमधील हॉंगझाऊ 28 सुवर्णपद, चौथे स्थान आणि 107 पदक मिळाले. ए, सी आणि डी याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ओके, परत आपल्याला काय विचारलाय? नोबेल प्राइज बद्दलचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आणि बी बरोबर आहेत. 1 इज द आन्सर. ओके, तर हे सी नव्हे. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या स्पेस एजन्सीने भारताची मदत केली आहे सोलार मिशन आदित्य L1? आता तर हे ESA म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी यांनी मदत केलेली आहे. ही L1 म्हणजे लॅग्रॅन्जे पॉइंट. लॅग्रॅन्जे पॉइंट काय असतो हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूत आता. ओके, योग्य कथन ओळखा. तर यामध्ये 30 पुरस्कार कोणाला आहेत? तर महिलांना. आणि हे 6 नसून 5 आहे. आणि सी हे बरोबर आहे. ओके, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार. आता तर उत्तर काय याचं? ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके, बार काउन्सिल ऑफ इंडिया इंटरनॅशनल लॉयर्स कॉन्फरन्स 2023 वॉज इनॉग्रेटेड इन कोणत्या सिटीमध्ये? तर हे नवी दिल्लीमध्ये इनॉग्रेशन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आता, ऑपरेशन अजय. ऑपरेशन अजय कुठे झालं होतं? तर ते झालं होतं इस्रायलमध्ये. इस्रायल 7 ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलचं वॉर चालू झालं होतं, त्यावेळेस ही सिच्युएशन आहे. ऑपरेशन गंगा. ऑपरेशन गंगा कुठे आहे? तर युक्रेन. ऑपरेशन देशभक्ती अफगाणिस्तान आणि ऑपरेशन कावेरी सुदान. तर उत्तर काय आलं? 2 2 1 4 3, ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न, अलीकडे ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली, तर कोणतं उद्दिष्ट आहे? आता मित्रांनो हे बघा, याचं ना काय म्हणतात त्यांनी? संपूर्ण पुष्टी योजना. आता इलिमिनेशन करून कसं काढू शकतो बघा याच्यात. ऑप्शन ए, बी, ए डी आणि सी डी. आता बघा काय म्हणतो तो,
मुलींचा उच्च शिक्षणाचा चालना देणे. ठीक आहे. राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा, किशोरवयीन मुलींना रोजगाराची संधी, ग्रामीण भागातील कृषी उत्पादन वाढणे. तर त्यांनी सी आणि डी काय दिले? ग्रामीण भागातील कृषी उत्पादन वाढणे आणि किशोर मुलींची. आता ही काही, हे बघा, कृषीसाठी कोणत्या पीएम किसान योजना वगैरे वगैरे असतात. आता ही दोन्ही सोबत थोडी ना योजना एकाच याच्यात चालू करणार आहेत, नाही करणार ना. कृषी वेगळी फील्ड झाली, हेल्थ वेगळी फील्ड, हे चुकलं. ओके. आता ए आणि डी मध्ये बघूयात. मुलींच्या उच्च शिक्षणात आणि डी, हे बघा, परत वेगवेगळी फील्ड एज्युकेशन मध्ये गेले आणि हे कृषी मध्ये आणले. आता राहिलं ए आणि बी मध्ये बघा. तर यांनी इथं एक कशी हिंट दिली, संपूर्ण पुष्टी योजना. ओके. संपूर्ण संपूर्ण डेव्हलपमेंट म्हणता येतं. हे काय? राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा. ओके. जर इथं उच्च शिक्षणाच्या ऐवजी जर स्किल वगैरे दिलं असतं तर कन्फ्युज झालं असतं. पण बघा, पूर्ण स्किल झाल्यावर त्याचे काय संपूर्ण हे होईल ना. पण इथं काय दिलंय? राज्यातील माता व बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही याचं इलिमिनेशन करून ऑप्शन 2 पर्यंत पोहोचू शकला असतात. पुढचा प्रश्न आता. ओके. तर याचं उत्तर आहे बघा, डॉक्टर नितीन करमाळकर. 1, 2, 3 आणि 4. ओके. तर नितीन करमाळकर हे व्हाईस चान्सलर आहेत बघा, फॉर्मर व्हाईस चान्सलर ऑफ सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. 14 मेंबरची कमिटी होती ही. तर उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 1. आता ना एक लक्षात ठेवा, ही जी डॉक्टर के कस्तुरी रंगन कमिटी आहे ना, यालाच ना अजून एक नाव आहे, हाय लेवल वर्किंग ग्रुप ऑन द वेस्टर्न घाट. ऑन द वेस्टर्न घाट. पुढचा प्रश्न पाहूयात आता. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात योग्य. तर ए आणि बी हे विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न आता आहे आपला, महिला आरक्षण विधेयक 2023. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ए आणि डी हे बरोबर विधान आहे. ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. पुढचा प्रश्न लक्षात घ्या आता. हा पण एकदम स्टॅटिक वाला आहे, करंट अफेअर्स आहे. एम एस स्वामीनाथन. तर एम एस स्वामीनाथन, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. तर यांचं ऑक्सफोर्ड मध्ये शिक्षण नाही झालेलं, तर कॅम्ब्रिज मध्ये झालेलं आहे. त्यानंतर केरळामध्ये, मद्रासमध्ये यांचं शिक्षण झालंय. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न हे अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. त्याच नंतर वर्ल्ड फूड प्राइज पण त्यांना मिळालेला आहे. तर उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. ए, सी, डी आणि ई. ओके. पुढचा शेवटचा प्रश्न, 5 आईज. तर मित्रांनो, 5 आईज मध्ये बघा, अमेरिका, पुन्हा ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा. ओके. सध्या लय न्यूज मध्ये असतो हा यांचा जो आहे ते प्रेसिडेंट. ओके. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला तुमचं स्कोअर चांगला आला असेल. ओके. तर मित्रांनो, भेटूयात आपण कंबाईनच्या सिरीज मध्ये, कारण की आता हा पेपर संपलाय आपला. आता फोकस करूयात कंबाईन वरती. ओके.